या ठिकाणी गेली 17 दिवसापासून या पूनम गेट वरती माझ्या शेतकऱ्याच्या लेकराच्या घामाचा दाम घेण्यासाठी बसलोय, पण या दत्ता शिंदेला लक्षात येत नाही. गेली 17 आज 7 महिने झालं उसाचा 1 रुपया त्यांनी दिला नाही. 15 दिवसामध्ये उसाचं बिल देणं बंधनकारक असताना त्यांनी आज जवळपास 7 महिने बिल दिलं नाही. आमचं म्हणणं आहे कायदा जर पायदळी तुम्ही तोडत असेल तर ही लोकशाही नसून ही ठोकशाही आहे. आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या शेतकऱ्याचे लवकरात लवकर 2800 रुपयानं बिल अदा करा, अन्यथा याही पेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल. आता तुम्ही सगळ्या आंदोलनाच्या संदर्भातली पालकमंत्र्यांना कल्पना दिली होती का? कारण 17 दिवस जर तुम्ही आंदोलन करताय, पालकमंत्र्यांचं असं म्हणणं शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलेलं नाही. आता 17 दिवस बसलोय. पालकमंत्र्याला जर पूनम गेट वरती शेतकरी जर रडत असतील, त्यांना जर पालकाला जर कळत नसेल तर मग आम्ही पालकमंत्र्याला आमचं म्हणणं आहे, जरी तुम्हाला कळालं नसेल आता कळालंय तर तुम्ही आता जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्ही म्हणता ना सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास, कुठं तुमचा सबका साथ आणि सबका प्रयास? आमचं म्हणणं एकच आहे, त्या मोदी साहेबांची प्रतिमा खराब करू नका तुम्ही. काही लोक खराब करायला तुम्ही. आमचं म्हणणं आहे त्या फडणवीस साहेबांनी 2 मिनिट फक्त 2 मिनिट शिंदे साहेबांना बोलून घ्यावं आणि त्या साखर आयुक्ताला बोलून घ्यावं. त्या साखर आयुक्त म्हणजे भाडे कायद्याचे दलाल आहे, ते चोर आहे ते. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. 15 दिवसात बिल देणं जर तुम्हाला कायद्यानं बंधनकारक असताना तुम्ही काय करला तर तुम्ही साखर आयुक्तवाले आहोत, ते सगळे साखर आयुक्ताचे माणसं सगळे चोर आहेत हो. तुम्हाला काय वाटाले गबळ हळू मग तुम्ही काय करलात कायद्यानं? तुम्ही काय करलात? तुमचं काम आहे का नाही? 15 दिवसात तुम्ही कशाला कायदा केलात? ऊस नियंत्रण कायदा 1956 चा कायदा आहे, 1966 चा कायदा आहे. गुण नियंत्रण कायदा, ऊस नियंत्रण कायद्यामध्ये ऊसाचं बिल 3A प्रमाणे कलम सहकार 3A कलमाप्रमाणे ऊसाचं बिल देणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन कोण करते? तिथले प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्त करतात. पण त्याने काय नाही गुळ खाऊन निवांत पैसे घेऊन गप्पा येते. आमचं म्हणणं आहे अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये जर प्रशासन अशी चेष्टा लोकशाहीमध्ये आमच्या गोरगरीब शेतकऱ्याची करत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू. असं तुम्ही करू नका. आता काय प्रशासनानं काही आश्वासन दिले का? आता आमचे जी काय आपले सीपी साहेब आहेत त्या सीपी साहेबांना आम्हाला सांगितलं की बाबा मी बैठक लावतो. लावायची बैठक आम्हाला काय देणं घेणं आहे? आता माघार घेतली का? आता माघार कुठे घेतो आम्ही? आमचं आंदोलन चालूच आहे. जलसमाधी आंदोलन आता माघार घ्यावं लागेल ना. शेतकरी आता कसं आहे इथं जलसमाधी आंदोलन तेवढंच असतंय, नाटक किती असतंय तेवढंच असतंय, जास्त काही करत बसण्याचा अर्थ नाही. आमच्या शेतकऱ्याचं तेवढंच आंदोलन झालं, बस झालं. जलसंवादीचं आंदोलन जे करण्यात आलं होतं त्याचं प्रामुख्यानं असं होतं की 7 महिन्यापासून जे देयक आमच्या शेतकरी बांधवाचं देणं बाकी होतं गोकुळ शुगर कारखान्याकडून ते मिळावं आणि शासकीय लेवलवरती राज्य सरकारच्या लेवलवरती आमची त्यांच्याशी चर्चा व्हावी आणि त्यांनी कारखान्याकडे चर्चा करून आमचं त्वरित बिल आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावरती जमा करावं हा उद्देश याच्या पाठीमागा आहे. आणि आंदोलन इथं संपलं नसून जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचं बिल हे खात्यावरती जमा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. मला सांगा, शेतकऱ्याकडे 1 महिन्याचं 2 महिन्याचं राशन असतं, 7-7 महिने जर शेतकरी बिल देत नसेल तर त्याचा संसार उघड्यावर राहणार नाही तर कसं राहणार आहे? आणि प्रत्येक गावामध्ये शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. इथून गेल्यानंतर शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय कुठला राहिलेला नाही का? तर 7-8 महिने झालं त्याच्याकडे एक छदाम पैसा त्याच्या हातामध्ये नाही. आणि प्रामुख्यानं त्याचे ऊस हे नगदी पीक असताना त्या नगदी पिकाचं बिल हे जर मंडळी 7-7 महिने ठेवून घेत असतील तर त्या शेतकरी बांधवापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. हे अरविंद साहेबांनी ओळखलेलं आहे आणि आम्ही आंदोलन करून या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचे प्रत्येक शेतकऱ्याचे बिल हे त्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही इथून ते आंदोलन संपवणार नाही. आणि मी तुळजापूर तालुक्यामधून शेतकरी संघटनेचा शिवकुमार स्वामी बोलतोय. परवानगी नाकारली होती आम्ही, कारण याबाबत या अगोदर जिल्हाधिकारी साहेबांसोबत बैठक झालेली आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं. त्यासाठी आम्ही त्यांना अशी परवानगी दिलेली नव्हती की आपण जलसमाधी करावी, पण ते ऐकले नाही आणि पुढे येऊन त्यांनी त्यांच्या आर्थिकतेमुळे इथे जलसमाधीचा निर्णय घेतला. त्यांना कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेले आहे. सर्व शेतकऱ्यांना बाहेर काढलेलं आहे. याबाबत
शासनाला मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळवण्यात येईल. पोलिसांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना कळवणार आहे की यांची मागणी अशी आहे आणि आंदोलन तीव्र केलेलं आहे. त्यानंतर मग जिल्हाधिकारी महोदय पुढील निर्णय घेतील. आता तिथे जे आंदोलन आहे, पूनम गेटजवळ जे आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन आता थांबवण्यात येईल का अजून ते कंटिन्यू करण्यात येईल? कारण अजून दिवसेंदिवस तीव्र होत जाणार. नाही, बरोबर आहे. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या परावृत्त करण्याचा त्यांच्या आंदोलनापासून. परंतु ही बाब जी एक कायदेशीर प्रक्रियेची बाब आहे, याला जो वेळ लागतो तो वेळ लागणारच आहे. तरी शेतकऱ्यांनी सुद्धा या भावना समजून घ्यायच्या, प्रशासनाची बाजू समजून घ्यायला हवी की जो वेळ लागेल त्या वेळेनंतरच ज्या गोष्टी त्यांना पाहिजे त्या मिळणार आहे. आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या काही गोष्टी होणार नाही, त्याला काही कालावधी लागेल. तो कालावधीबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदयांसोबत चर्चा करून लवकरात लवकर त्यांचं म्हणणं कसं मान्य होईल याबाबत त्यांनी प्रयत्न करावे. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सगळ्या गोष्टी अवगत करणार आहे. नाही, आम्ही शेतकऱ्यांच्या त्या भागामध्ये आम्ही गोपनीय आमचे कर्मचारी नियुक्त केलेले आहे आणि आमचा रात्री नाईट पेट्रोलिंगचा जो स्टाफ असतो तो तिथे कायम सतर्कपणे पेट्रोलिंग करत असतो आणि काही सिव्हिल ड्रेसमधले आमचे कर्मचारी तिथे आहे. तर आम्ही त्याबाबत सतर्क आहोत आणि कारखान्यांकडनं, कारखानदारांकडनं किंवा कोणाकडनंही जे कोणी असे घटक आहे की जे शेतकऱ्यांना अटॅक करू शकतात अशी कुठली संभावना आम्ही ठेवलेली नाही आहे. तुम्ही स्वतः जीव धोक्यात घालून पाण्यात उतरला होता. नाही, पहिल्यांदाच पोलीस अधिकारी स्वतः जलसमाधी आंदोलनामध्ये स्वतः तलावात उतरलेला आहे. नाही, ते शेतकऱ्यांना बाहेर काढणं आमचं कर्तव्य आहे. कुठल्याही शेतकऱ्यांची जीवितहानी व्हायला नको हे कर्तव्य भावनामुळे झालं ते.